ज्यांना सत्तेचा माज झालाय त्यांना सत्तेतून बाहेर ठेवा, अर्जुन खोतकरांची नाव न घेता मंत्री मेघना बोर्डीकरांवर टीका पाहायला मिळते। शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खोतकरांची जिंतूरमध्ये सभा पार पडली। आज तुमच्यामधला मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आपल्या समोर या ठिकाणी काही स्वप्न घेऊन स्वप्न बघण्याचा प्रयत्न करत आहे। तेव्हा माझी विनंती आपल्याला की जे गरजंज आहेत, ज्यांना सत्तेचा माज झालेला आहे, अशा लोकांना थोड्या वेळ बाजूला ठेवा आणि आपल्यातला जे कार्यकर्ता या ठिकाणी निवडण्याचा परिपूर्ण प्रयत्न या ठिकाणी करा। तर गौतमी पाटीलला ट्रोल करणाऱ्यांना धडा शिकवणार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमधील प्रचार सभेत हे वक्तव्य केलंय। भाऊ म्हणून गौतमीच्या पाठीशी उभा राहणार वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलंय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा गौतमी पाटीलकडून प्रचार जो आहे तो करण्यात आलेला आहे। गौतमी आलीस, तुला कोणी किती ट्रोल करू देत, तू मराठी पोरगी आहेस, तुझ्या पाठीमागे कलाकार म्हणून विजय भाऊ सारखा माणूस, भावासारखा तुझ्या पाठीमागे उभा आहे, काळजी करायचं कारण नाही। बहुजनांची लेक आहेस तू, बहुजनांची पोरगी आहेस तू। अरे 3% 4% लोक डोक्यावर उचलतात, पण हजार आमचा 52% 55% लक्ष दिला आमच्या समाजाच्या ओबीसी समाजातल्या पोरींना कोणी ट्रोल करत असेल तर आमच्याही लोकांनी त्याला ट्रोल केलं पाहिजे। विजय दादा तुमचं नेहमी मनापासून आभार मानते। मी आजही विजय दादांचा मनापासून आभार मानते। तुम्ही जे मला सपोर्ट करता, जे आज तुम्ही बोललेत, तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या, तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या। थँक्यू। गुलाबराव पाटील, तुम्ही आम्हाला सुना लावता, जुनी सवय अजून जात नाही का? आमदार सरोज आहेर यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे। सरोज आहेर यांच्या सभेमध्ये लावले तो व्हिडिओ पाहायला मिळालेला आहे। नगरविकास खात्यावरून सरोज आहेर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावरती निशाणा साधला। नगर विकास विभागाकडून नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत भगूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आपले हे पैसे मंजूर झालेले आहेत। ते पैसे मंजूर झाले ते 25 कोटी 24.38 कोटी। आणि मला सांगा, तुम्ही गुलाबराव काय आम्हाला चुना लावता का हो? जुनी सवय जात नाही का हो? ते बगुरकर स्वतःला चुना लावून घेत नाही, तुमची खोड ते मोडतील। सुधीर मुनगंटीवारांना मुख्यमंत्री फडणवीस विचारत नाही, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सुधीर मुनगंटीवारांवर टीका केली आहे। उमेदवाराकडे पाहून मतदान करा, विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं। तुमची आमदारकीची वय झालं 31 आणि अजिबात विचार नाहीत ना आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस। इथे आले तरी बोलतात, काय गती गेली। अरे काय म्हणतात वरून, तुम्ही उमेदवाराकडे पाहून मत देऊ नका। आता तुम्ही पोरगा पाहायला गेले पोरीसाठी आणि पोराला विचारणार नाही का? पोराकडे पाहणार नाही का? नाही नाही, पोरगा काय करतो तर बाप म्हणेल का त्याला विचारू नका, मलाच विचार, असं पोरगा म्हणाल तर चालेल का? मग इथे जर उमेदवार कोण आहे त्या उमेदवाराकडे पाहून मत देणार की उमेदवाराच्या बापाकडे पाहून मत देणार? मला पाहून मत द्या म्हणायला अर्थ असतो। तर नाशिक जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही, मीच पालकमंत्री आहे समजा। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांनी हे मोठं वक्तव्य केलं। तर भाजप पण आहे, राष्ट्रवादी पण आहे आणि त्या ठिकाणी उभाटा पण आहे, त्याच्यावरती अडचण करू नका। डीपीसी मध्ये देखील मी मदत करीन। अजून तुमचा पालकमंत्री नेमलेला नाहीये, मीच पालकमंत्री आहे समजा, काय काळजी करू नका। कुणाच्याही घरात जाऊन तपास करणं चुकीचं, आयोगाची भूमिका जी आहे ती पाहायला मिळते। निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने ही भूमिका घेतली आहे। कुणाच्याही घरात जाणं आणि फेसबुक लाईव्ह करणं आणि कारवाईची मागणी करणं हे आयोगाच्या नियमात बसणारी बाब नाही, असं देखील निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येतंय। राज्यातील सर्व अधिकारी यांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे। हे खरोखरच निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे का हे अगोदर तपासून घ्या। माल त्यांनी जप्त केला निवडणूक आयोगाने, मग ते काय अंगठा छाप आहे काय? मग आरोने मला तेव्हा सांगायला पाहिजे होतं की हे नियमात बसत नाही। जेव्हा माल जप्त केला तेव्हा कडी लावली रूमला की नाही साहेब आम्ही आता हे सगळं जप्त करतो
आणि पुढची कारवाई करतो. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो, इकडचे जे आरो आहेत मी त्यांच्याकडे गेलो. म्हणलं साहेब काय केलं, कालची कारवाई कुठपर्यंत? तर म्हणाले आमची एक निवडणूक अहवाल समिती असते, त्या अहवाल समितीकडे आम्ही ती रक्कम आणि आमचा अहवाल